या सत्ता सहभागामध्ये दोघांचे अप्रोच दिसतात. म्हणजे एकीकडे शिंदे थोडेसे रिलेक्टंट वाटतात, दुसरीकडे अजित पवार आहेत जे एकदम एकदम म्हणजे अगतिक झाल्यासारखे वाटतात. आणि आज त्यांच्या पत्रकार परिषदेमधलं वक्तव्य जर पाहिलं तरी त्यावरनं पण दिसून येते की अजित पवार हे किती अगतिक झालेले आहेत सत्तेत येण्यासाठी. जर असं झालं असतं की अजित पवारांनी सुद्धा शिंदेसारखीच भूमिका कायम ठेवली असती तर भाजपवर दबाव बनवता आला असता का? दोघांनाही आपापल्या पदरात अधिकची मंत्रिपदं पाडून घेता आली असती का? नाही, भाजपाची सगळी या सत्ता स्थापनेची तयारी बघितली तर त्याच्यात एक स्पष्ट संदेश होता, तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय. आता जर तुमच्या पुढे ऑप्शन हे असेल, ऍटिट्यूड असेल समोरच्या पक्षाचा आणि तुमच्या समोर पर्याय दुसरे कुठले नसतील का आहे ते स्वीकारणं भाग पडतं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हे केवळ सत्तेची पदं मिळत आहेत म्हणून या सरकारमध्ये आली 2023ला असं नाहीये. तर अनेक त्या चौकशांचं शुक्ल काष्ट त्यांच्या मागे होतं जे अजूनही संपलेलं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि आपला सत्तेतला आहे तो वाटा, आत्ता आहे तो वाटा कायम राहणार असेल तर त्यांना काही अडचण नव्हती त्या बाबतीत. दुसरं असं आहे की राष्ट्रवादीच्या संदर्भात अजूनही जसं शिवसेनेचं आहे तसंच राष्ट्रवादीचं आहे की त्यांचा पक्षफुटीचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. पुढच्या या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पाठीमागे भविष्यात राहील असं चित्र आहे. आणि ते जर कायम ठेवायचं असेल आणि पक्ष जो उरलेला पक्ष आहे तोही आपल्या आधिपत्याखाली घ्यायचा असेल तर आपल्याला या सत्तेत राहणं आवश्यक आहे. त्याची जाणीव अजित पवारांना आहे. कारण लोकसभेपासून विशेषतः या सत्तेत आल्यापासून सातत्याने अजित पवार यांची पिछेहाट होताना आपण बघत होतो. आणि त्यांच्याबरोबर आलेले काही आमदार परत केले, अगदी निवडणुकीपर्यंत ही घरवापसी सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर मिळालेलं यश आहे. त्यामुळे अनेक या जर पक्षाची बांधणी करायची असेल आणि हे मिळालेलं वर्चस्व अबाधित ठेवायचं असेल तर सत्तेत राहणं भाग आहे आणि जो वाटा आहे त्यात आपण सहभागी होऊ. दुसरं असं की त्यांच्याबरोबर सत्तेच्या राजकारणात मुरलेली मुरब्बी मंडळी आहे सगळी. त्याच्यामुळे खातं कमी मिळालं जास्त मिळालं तरी ते ऍडजस्टमेंट त्या करू शकतात. तिसरा भाग भाजपा म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातलं ट्युनिंग हे हा अतिशय महत्वाचा. कारण आता सुद्धा या सगळ्या सरकार स्थापनेच्या बाबतीत जे सगळी रस्सीखेच चालू होती त्या रस्सीखेचीमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एका बाजूला आहेत आणि शिंदे एका बाजूला आहेत असं सगळं चित्र निर्माण झालं होतं. कारण सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून पाठिंबा जाहीर झाला. म्हणजे भाजपाने निवड करण्याच्या आधीच त्यांनी आपली त्यांच्याबद्दलची कमिटमेंट स्पष्ट केली होती. याचा अर्थ त्यांचं ट्युनिंग चाललंय. मागच्या 5 वर्षातलं आपण सगळ्या बघितल्यात घडामोडी. तर त्यांचं आणि पहाटेचा शपथविधी हा सुद्धा त्या ट्युनिंगचाच एक भाग होता. जे टिकलं नाही सरकार हा भाग वेगळा आहे. परंतु ते जेव्हा तुमचं मुख्यमंत्री राज्याच्या प्रमुखाबरोबर तुमचं जर व्यवस्थित नातं असेल तर स्वाभाविकच त्या मंत्रिमंडळात जाण्याबरोबर बद्दल तुमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. आणि इतरही जी कारणं मी आधी सांगितली तीही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मध्ये ते सहजता दिसते ती सहजता शिंदेच्या बाबतीत दिसत नाही. कारण ते आले होते आणि मुख्यमंत्री झाले आणि आता हा त्यांच्या दृष्टीने हा डिक्लाईन आहे. ह्या डिक्लाईन मध्ये आपण आपलं काय मिळणार, आपल्या तू अस्तित्व राहणार का, ते वर्चस्व तर केलंय पण किमान आपलं ते स्टेट कशी राहील या सरकारमधली भूमिका. मला वाटतं की काही बाबतीतले जे निर्णय घेणं अपेक्षित आहे त्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करत आहेत किंवा त्याच्यामुळे त्यांचा निर्णय बदलेल असं नाही. परंतु ती जास्तीत जास्त या संदर्भात एक कन्फ्युजन ठेवून अधिक स्पष्टता. कारण विरोध हे एवढ्यावर थांबणार नाहीये. पुढच्या काळामध्ये पालकमंत्री पद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने घ्यायचे काही निर्णय असतील या सगळ्या बाबतीत त्या होणार आहेत. महामंडळ आहेत, त्या महामंडळांच्या नियुक्त्या आहेत. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षाचं सरकार असतानाही किती वेळा ते संघर्ष व्हायचे आपण 15 वर्ष बघितले. त्यामुळे हे 3 पक्षाच्या सरकारमध्ये सहज यांची वाटचाल होईल असं निश्चितच नाही. तर त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टींबद्दल आताच क्लॅरिटी घेता येते का या दृष्टीनेही मला वाटतं शिंदे बहुतेक म्हणूनच देवेंद्र फडणवीसांचं सकाळच्या भाषणामधलं जे वाक्य होतं अभय सर ते अगदी ऍप्ट म्हणावं लागेल. सगळ्यांनी लक्षात घ्या 4 गोष्टी मनासारख्या होतील, 4 गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. त्यामुळे त्याची तयारी बहुतेक सगळ्यांनी ठेवावी असंच देवेंद्र फडणवीसांना सगळ्याची कल्पना अगदी सुरुवातीपासून आहे म्हणून ते सूचक वक्तव्य असावं.